नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजकालची मुले घरी केलेले पदार्थ खायला तयार नसतात. त्यांना सतत बाहेरचेच खायला आवडते. खाण्याच्या बाबतीत मुले खूपच त्रास देतात. जर त्यांना त्यांच्या आवडीचा पदार्थ घरच्या घरीच बनवून दिला तर ते खूप खुश होतात. असाच एक पदार्थ जो कमी साहित्यात तसेच पटकन तयार होणारा व घरामध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारा मी आज बनवणार आहे. आज मी बनवणार आहे मसाला पॉपरिंग. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी येथे एक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये मी साधारण 3 वाटी पाणी गरम करायला ठेवलेले आहे. पाणी चांगले उकळल्यावर त्यामध्ये चवीपुरते मीठ व 1 चमचा तेल घालून ते छान हलवून घेतलेले आहे. आता त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालून घेतलेला आहे. रवा पाण्यामध्ये चांगला घट्ट होईपर्यंत परतून घेऊन त्यावर साधारण 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून वाफ देऊन घेतलेली आहे. आता 3 मिनिटे झालेली आहेत. तुम्ही बघू शकता रवा छान फुललेला आहे. आता त्याच्यामध्ये काही गाठी वगैरे असतील तर त्या छान हलवून मोडून घेतलेल्या आहेत. आता गाठी सर्व मोडून झालेल्या आहेत. आता हे रव्याचे मिश्रण थंड होण्यासाठी मी एका ताटामध्ये ओतून पसरून ठेवलेले आहे. हे मिश्रण थोड्या प्रमाणात थंड झाल्यावर त्याला तळहाताच्या साहाय्याने मी व्यवस्थित मऊसर मळून घेत आहे. साधारण 5 ते 7 मिनिटे तळहाताने व्यवस्थित मळून घेतलेले आहे. आता त्याचे छोटे छोटे पॉपरिंग बनवून घेऊयात. त्यासाठी मी प्रथम छोटा गोळा बनवून घेतलेला आहे व त्याला बोटाच्या साहाय्याने मध्ये होल पाडून घ्यायचे. अशा पद्धतीने मी सर्व पॉपरिंग छान बनवून घेतलेले आहेत. आता त्याला तळून घेऊयात. त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल तापल्यावर त्यामध्ये मी एक एक करून पॉपरिंग सोडून घेत आहे. साधारण 2 मिनिटे ते तसेच ठेवायचे, हलवायचे नाही. त्याच्यावर थोडे बुडबुडे कमी झाल्यावर त्याला व्यवस्थित पलटून घ्यायचे. मंद आचेवर साधारण 7 ते 8 मिनिटे छान खरपूस भाजून घ्यायचे. बघा इथे छान मी गोल्डन कलरमध्ये भाजून घेतलेले आहेत. इथे मी अशा पद्धतीने सर्व पॉपरिंग छान तळून घेतलेले आहेत. आता त्यावर मसाले टाकून घेऊयात. त्यामध्ये प्रथम अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, चिमूटभर काळे मीठ, 1 चमचा तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून अशा पद्धतीने छान मिक्स करून घेऊयात. इथे आपले मसाला पॉपरिंग तयार आहेत. तुम्ही ते सॉससोबत खाऊ शकता किंवा तसेही मधल्या वेळेत खाऊ शकता. दिसतात ना सेम पॅकेटमध्ये जसे पॉपरिंग असतात तसे. तुम्ही तुमच्या मुलांना हे पॉपरिंग बनवून दिले तर ते बाहेरचे पॉपरिंग कधीच खाणार नाहीत. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली, तसेच तुम्ही ती बनवल्यावर तुम्हाला आवडली की नाही हे मला कमेंट करून सांगा. व माझ्या प्रियंकाज रेसिपी ह्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.